ठाकरे सरकार पाडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुकारण्यात आला होता का, अशी चर्चा खुद्द सदावर्तेंच्याच विधानानं सुरू झाली। बिग बॉसच्या कार्यक्रमात सदावर्तेंच्या कोणत्या दावानं वाद जो आहे तो रंगलाय, पाहूया। ठाकरे सरकार पाडण्यासाठी एसटी संप चालवला गेला। 6 महिने संप हे एक मिशन होतं। बिग बॉस मध्ये सदावर्तेंची धक्कादायक कबुली। शिंदेंच्या बंडात आपण काही आमदार पाठवल्याचा दावा। बिकट स्थितीमुळे 100हून अधिक एसटी कर्मचारी पत्नीचे कुंकू पुसले गेले। डंके की चोट पर सिर्फ विलीनीकरण। एसटी संपावेळी वकील गुणरत्न सदावर्तेंची अशी अनेक वाक्य फक्त सरकार पाडण्यासाठी होती का, अशी चर्चा आता होते। कारण खुद्द सदावर्तेंनीच तशी कबुली बिग बॉसच्या कार्यक्रमात दिली। ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपण एक मिशन चालवलं, एसटी संप केला। त्यानंतर सरकारच्या नैतिकतेवर प्रश्न उभा राहिल्यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्याच बंडात आपण देखील काही आमदार पाठवल्याचा दावा सदावर्तेंनी केलाय। महाराष्ट्र में सरकार उद्धव ने और शरद पवार ने बनकर बनाई थी और ऐसा था कि उद्धव की सरकार गिराने में जो 6 महीने मैंने मिशन चलाया था, 6 महीने ट्रांसपोर्टर्स की स्ट्राइक थी जो कि न्यूयॉर्क में भी उसके लिए ये हो गए थे, एजिटेशन हुए थे। ऐसा वो आंदोलन चला था जिसकी वजह से उद्धव, शरद पवार इनका पूरा मॉरल डाउन गया था। उसमें उसके बाद फिर एकनाथ शिंदे और ये बायफरगेट हुए थे। कुछ एमएलए मेरे थ्रू भी बायफरगेट हुए। ते कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ता आहेत। त्यांनी काय काय पराक्रम केले तर एकतर एसटी जे महामंडळ आहे त्याचं वाट लावण्याचा प्रयत्न केला। त्याच्याचबरोबर तिथे असणारे गरीब कामगार आहेत त्यांच्यावर कुठेतरी पैसा कमवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। हेच ते महाशय जे देवेंद्र फडणवीसला देव माणूस समजतात, नाही तर बोलतात, हेच कोर्टात गेले आणि ते आरक्षण तिथे हाणून पडले। मगाशी ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं, जे छोटे नेते आहेत त्यांना फक्त भुंकण्यासाठी ठेवलेले, ते सुद्धा याचाच एक भाग आहे। उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी मी 6 महिने मेहनत घेतली, मिशन चालवलं, एसटीचा संप सुद्धा मी केला आणि जे शिंदेचे आमदार होते त्यांना सुद्धा मी घेऊन गेलो। कोण म्हणतात? सदावर्तेंनी असा दावा केला बिग बॉस मध्ये। सदावर्तेजी आता त्याच्यावर तुम्ही माहिती आहे का बोललं पाहिजे? सदावर्तेजी आता त्याच्यावर तुम्ही माहिती आहे का बोललं पाहिजे? अनेक वर्ष चाललेल्या एसटी संपात सदावर्तेंबरोबरच भाजपचे गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकरांसहित सदाभाऊ खोत असे असंख्य नेते संपात सहभागी होऊन एसटीच्या विलीनीकरणाची मागणी करत होते। मात्र सरकार येऊन 2 वर्ष झाल्यानंतर विलीनीकरणाची मागणीच नव्हती, म्हणून अनेकांनी भूमिका बदलली। जोपर्यंत एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप माघारी घेणार नाही। विलीनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही, हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे। याआधी सुद्धा एका मुलाखतीत सदावर्तेंनी एसटीचा संप हा राजकीय होता की एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबद्दल होता, यावरून दिलेलं उत्तर वादात आलं होतं। आम्ही तेव्हाच म्हणायचो हे आंदोलन राजकारणाने प्रेरित आहेत, एसटीच्या हितासाठी नव्हतं तर राजकारण करण्यासाठी होतं, हे आम्ही त्यावेळेस म्हणत होतो। मग आता सदावर्तेंनी हे सांगावं मराठा आरक्षण मिळू नये म्हणून मीच कोर्टात भाजपच्याच म्हणण्यावर गेलो होतो, हे सांगावं। आता ज्या ज्या गोष्टी सदावर्ते करतायत, मागे शरद पवारांच्या घरावर हल्ला करायला गेला होता, भाजपच्याच सांगण्यावर गेला होता का? तो सदावर्ते यांनीच ह्या गोष्टी सांगितल्या बऱ्या झाल्या। कोण कोणासाठी काम करतंय, कोण त्याच्या पाठीशी आहे। जे देवेंद्र फडणवीस बाहेर बोलतात की मी सरकारने पाडलं आणि मिसेस फडणवीस सांगतात की हे वेश बदलून जात होते, तर अशा खूप यंत्रणा त्यांनी त्या काळात लावलेल्या होत्या आणि महाराष्ट्रातलं एक चांगलं सरकार पाडून महाविकास आघाडीचं भ्रष्ट आणि कमिशनखोर सरकार, खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आणण्यामध्ये योगदान आहेच या फडणवीस कंपनीचं। संपात सहभागी होऊन हजारो एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाची आशा होती, मात्र संप मागे घेऊन 2.5 वर्षाहून मोठा काळ उलटला तरी विलीनीकरण झालेलं नाही। त्याऐवजी यंदा पगारात 6,500ची वाढ घोषित झाली, मात्र सरसकट ऐवजी त्यात 2021 सालची वाढही गृहीत धरल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी वर्तवली। म्हणजे संपानंतर 2021 साली एसटी कर्मचाऱ्यांना 5,000, 4,000 आणि 2,500 अशी अनुक्रमे वाढ मिळाली होती।
यंदा मात्र ज्यांना गेल्या वेळी 5,000ची वाढ मिळाली त्यांना 1,500, गेल्या वेळी 4,000ची वाढ मिळालेल्यांना 2,500, गेल्या वेळी 2,500 वाढ मिळालेल्यांना 4,000 अशी पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला. म्हणजे सरसकट 6,500ची वाढ न होता ती सरसकटपणे 6,500 पर्यंत नेण्यास मान्यता मिळाली. 2021ला अनुक्रमे 5,000, 4,000 आणि 2,500ची वाढ मिळाली होती. यंदा अनुक्रमे 4,000, 2,500 आणि 1,500 अशी वाढ करून एकूण 6,500 पर्यंत झाली. संपावेळी सदावर्ते आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे दाखले देत होते. कपाळ पुसल्या गेलेल्या महिलांचं उदाहरण देऊन एसटी विलिनीकरणाचा वायदा करत होते. स्वतःला कष्टकरी आणि कर्मचाऱ्यांचा मसीहा मानत होते. मात्र तेव्हाच सरकार पाडण्यासाठी आपण एसटी संपाचं मिशन चालवलं या सदावर्तेंच्या कबुलीनं अनेक कर्मचारी आश्चर्य व्यक्त करतायत. दरम्यान मराठा आरक्षण आपण सुप्रीम कोर्टात घालवण्याचा दावा सदावर्तेंनी केलाय. त्याचा व्हिडिओ मवियानं शेअर करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न केले आहेत. तर बाळासाहेब सराटेंच्या दाव्यानुसार सदावर्ते नव्हे तर इतर याचिकाकर्ते आणि वकिलांचा युक्तिवाद कोर्टात महत्त्वाचा ठरला होता. याचिकाकर्त्यांमध्ये सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील, संजीव शुक्ला, मधुश्री जेटलिया, देवेंद्र जैन, कमलाकर दरोडे, ईशा गिरीश देशमुख, आदित्य विमल शास्त्री, अमिता ललित गुगळे, सागर दामोदर सारडा, विष्णुजी मिश्रा, रुचिता जितेंद्र कुलकर्णी, मोहम्मद सईद नुरी आणि उदय धोपले यांनी देखील मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात अपील केलं होतं. मात्र या केसचा उल्लेख जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा झाल्यानं सदावर्तेंचं नाव याचिकाकर्त्यांमध्ये आघाडीवर राहिलं. जयश्री पाटलांचे वकील गुणरत्न सदावर्ते होते आणि याचिकाकर्ते संजीव शुक्लांचे वकील अरविंद दातार. आरक्षण राम जन्मभूमि ऐसे बड़े मामलों में पैरवी कर चुका हूँ. महाराष्ट्र से मराठा आरक्षण हटाने में भी पैरवी कर चुका हूँ, जीत भी चुका हूँ. सदावर्तेंच्या आर्ग्युमेंटमुळे मराठा आरक्षण गेलं नाही, तर त्या ठिकाणी शुक्ला नावाची एक केस होती, ढोपले नावाची केस होती. अशा अनेक केसेस यूथ फॉर इक्वलिटी आणि सेव्ह नेशन सेव्ह मेरिट आणि उच्चभ्रू लोकांच्या माध्यमातून आलेल्या असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणावर त्या ठिकाणी धोका निर्माण झाला. आणि शेवटी सदावर्तेंनी आरक्षण रद्द केलं असं जर त्यांचा दावा असेल तर मग सदावर्ते हे फडणवीस साहेबांचा माणूस आहे. मग फडणवीस साहेबांनीच मराठा आरक्षण दिले एका हाताने आणि घालवलं दुसऱ्या हाताने, असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. याचीही सदावर्तेने दखल घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.